हॅलो फ्रेंड्स, खोबरेल तेलात फक्त 2 वस्तू आपल्याला घालायच्या आहेत आणि केस आपले मुळापासून काळे व्हायला मदत होणार आहे. तर फ्रेंड्स, वयाच्या आणि वेळेच्या अगोदर जर केस पांढरे व्हायला लागले असतील किंवा आपण खूपच परेशान झालेलो असेल तर हे तेल तुम्ही केसांना अप्लाय करू शकता. वय झाल्यावर केस पांढरे झाले तर ठीक आहे, पण वयाच्या अगोदर जर केस पांढरे झाले की आपल्याला खूप चिंता वाटायला लागते. आजकाल ही प्रॉब्लेम आपल्या सगळ्या मुलांमध्ये, माणसांमध्ये, सर्वांमध्येच ही प्रॉब्लेम पाहायला मिळते. तर आज आपण पाहणार आहोत अशी एक रेमेडी जे घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत आणि तेही कमी साहित्यामध्ये. खूप छान असा याचा रिझल्ट आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्या मुलं, मुली किंवा माणसं कुणीही असतील तर त्यांच्यावरती अप्लाय करा. 100% याचा रिझल्ट येणार आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे इथं लोखंडी कढई. तर लोखंडाच्या भांड्यापासून आपल्याला आयरनची मात्रा खूप जास्त मिळते आणि आपले केस लांब आणि काळे होण्याससुद्धा मदत होते. तर एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे कढई ठेवायची आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरेल तेल. इथं मी अर्धा कप खोबरेल तेल घेतलेलं आहे. जर तुम्ही मोहरीचं तेल इथं वापरू शकत असाल तर तुम्ही मोहरीचं तेल इथं घेऊ शकता. त्याच्याने सुद्धा खूप छान असा रिझल्ट येतो. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे 2 चमचे हळद. अन्य हळद प्रत्येकाच्या किचनमध्ये असतेच. हळद आपण जेवणातून किंवा पदार्थातून आपल्या पोटामध्ये जात असते. जेवढी आपल्या शरीरासाठी हळद उपयोगी आहे तेवढीच केसांसाठी सुद्धा उपयोगी आहे. केस काळे आणि दाट करण्यासाठी सुद्धा हळद ही तितकीच फायदेशीर आहे. केस हेल्दी राहतात आणि केस हळूहळू काळे व्हायला सुरुवात होते. खोबरेल तेल आपल्या केसांना पोषण देतं तर हळद आपले केस हेल्दी ठेवण्यासाठी मदत करते. गॅसवरती आपल्याला आता हे मिश्रण छान एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. हळूहळू हळदीचा कलर ब्लॅक व्हायला सुरुवात होते आणि त्यामधून धूर यायला सुरुवात होते. अतिशय हेल्दी अशी ही हळद आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. आपले केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर सुद्धा या समस्या आपल्या सर्व संपणार आहेत. आपले केस पांढरे व्हायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला हे रेमेडी करायची आहे आणि केसांवरती अप्लाय करायचे आहेत. पांढरे झालेले केससुद्धा काळे व्हायला सुरुवात होते आणि जर सुरुवातच झालेली असेल पांढरे केस व्हायला तर ते सुद्धा याच्याने थांबणार आहे. तर आजकाल सर्वच मुलांना, मुलींना हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. खूपच लहान वयामध्ये ही प्रॉब्लेम होत आहे. तर मुलगा असो किंवा मग मुलगी असो किंवा मग वयोवृद्ध माणसं असोत, प्रत्येकानेच हे तेल लावायला सुरुवात केली पाहिजे. कारण पांढरे झालेले सुद्धा केस याच्याने आपले काळे होणार आहेत आणि जर आत्ता सुरुवात झाली असेल तुमचे केस पांढरे यायला तर ते सुद्धा थांबणार आहे. खूप हेल्दी आणि छान अशी ही रेमेडी आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये आपल्याला हे बनवायचे आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता हळूहळू हळदीचा कलर ब्लॅक होत आहे आणि आता या तेलामधून तो धूर आहे तो धूरसुद्धा बाहेर पडत आहे. आता हळूहळू अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये हे हळद आपली काळी होणार आहे. एकदम ब्लॅक कलर या हळदीचा आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला तिसरा घटक घालायचा आहे. तर आपले केस सुंदर दिसावे, दाट दिसावे आणि काळे दिसावे यासाठी आपण बाजारातून खूपच महागडे असे प्रोडक्ट आणतो आणि ते केसांवरती आपण अप्लाय करतो. पण त्यापासून केसांचं खूपच नुकसान होतं कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स असतात. अगदी हेल्दी आणि नैसर्गिकरित्या जर केस काळे करायचे असतील तर अशा पद्धतीनं आपण घरच्या घरी रेमेडी तयार करून केसांवरती अप्लाय करा. केसांना कोणतीही हानी होणार नाही, केसांचे कोणतेही नुकसान होणार नाही. अगदी नैसर्गिकरित्या आपण केस काळे करणार आहोत. तर इथं जे तेल आपण बनवलेलं होतं ते काळं झालेलं आहे. एकदम काळं होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे थंड करायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथं तिसरा घटक घालायचा आहे तो म्हणजे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. तर व्हिटॅमिन ई
ही आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर अशी ही कॅप्सूल आहे. प्रदूषणामुळे आपले केस जर रुक्ष झाले असतील, खराब झाले असतील किंवा मग केसामध्ये डॅन्ड्रफ झालेला असेल, तर सगळ्या समस्येचं सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन व्हिटॅमिन ईची ही कॅप्सूल आहे. तर व्हिटॅमिन ई केसांना अँटीऑक्सिडंट देतं, आपल्या केसांच्या समस्येपासून केसांचं रक्षण करतं आणि व्हिटॅमिन ईचे हे कॅप्सूल केसांना लांब करण्याचं सुद्धा काम करतं आणि केसांना पोषणसुद्धा देतं. आता बऱ्याच जणांना माहीत नसतं की व्हिटॅमिन ईची कॅप्सूल आहे तरी काय आणि त्यामध्ये कोणते घटक असतात आणि केसांना त्याचा काय उपयोग असतो. तर हे माझ्या प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलवर मी बरेच असे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर माझ्या सबस्क्राईब ताईंनी विचारलेलं होतं की व्हिटॅमिन ईची गोळी कुठं मिळते. तर सर्वांनाच मी सांगते की मेडिकलमध्ये असे व्हिटॅमिन ईच्या भरपूर गोळ्या असतात आणि त्यातून आपल्या केसांना पोषण देण्याचं काम करतं. व्हिटॅमिन ईची गोळी आपल्या केसांवरती डायरेक्टसुद्धा आपण अप्लाय करू शकतो. त्याच्याने कोणताही फरक आपल्या केसांना पडणार नाही किंवा हानी होणार नाही. आता इथं आपलं हे तेल तयार झालेलं आहे. आता हे केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायचं, तर आपल्याला इथं थोडासा असा पद्धतीनं कापूस घ्यायचा आहे आणि कापसाच्या बोळ्याने आपल्याला केसांच्या मुळाशी किंवा मग जिथं जिथं पांढरे केस दिसतात तिथं आपल्याला हे तेल लावायचं आहे. रात्री आपल्याला हे तेल लावायचं आहे आणि आठवड्यातून एक वेळा हे तेल लावायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर शॅम्पू करून स्वच्छ आपल्याला केस धुवायचे आहेत. आणि अशा पद्धतीनं नैसर्गिकरित्या आपण घरच्या साहित्यामध्ये केस काळे करू शकतो. आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.